रसिकांसाठी देवरंग देवतेची रसिकांसाठी वरदान वागदाई उभी आमच्या पाठी वरदान वागदाई उभी आमच्या पाठी रसिकांसाठी वरदान वागदाई उभी आमच्या पाठी 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 देवरंग देवतेची रसिकांसाठी देवरंग देवतेची रसिकांसाठी वरदान वागदाई उभी आमच्या पाठी 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 शिव पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगाला शिव पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगाला
गजानना गजानना रंगभरी रंगाला पार्वती गजानना गजानना रंगभरी रंगाला पार्वती गजानना गजानना रंगभरी रंगाला पार्वती गजानना गजानना रंगभरी रंगाला घुंगुरवाला तुझ्या पायाला घुंगुरवाला तुझ्या पायाला घुंगुरवाला तुझ्या पायाला घुंगुरवाला तुझ्या पायाला काळा मृदुंग वाजला रे काळा मृदुंग वाजला काळा मृदुंग वाजला रे काळा मृदुंग वाजला शिव पार्वती गजानना गजानना रंगभरी रंगाला 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 पहिला नामान धरणी मातेला हो दुसरा नामान धनसुरियाला तिसरा नामान गणपतीला हो चौथा नामान धनसुरियाला शिव पार्वती गजानना गजानना रंगभरी रंगाला 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 पाचवा नामान बजवानवाला हो सहावा नामान गावच्या देवाला सातवा नामान सती असेराला हो आठवा नामान श्रीकृष्णाला शिव पार्वती गजानना गजानना रंगभरी रंगाला 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 नववा नामान नवखंडाला हो दहावा नामान
राजांच्या सभेमध्ये स्वतः यमराज हजर नाही हे योग्य वाटत नाही. देवेंद्र, तुमचं म्हणणं बरोबर आहे. यो आपण तिथे नृत्य चालू करूया. ठीक आहे महादेवा. नारायण नारायण देह भाग्येचा तो हो देह भाग्येचा तो माली भगवंता देह भाग्येचा तो माळी भगवंता शरण तुला मी एकदंता भगवंता शरण तुला मी एकदंता शरण तुला मी एकदंता, शरण तुला मी एकदंता. देह भाग्येचा तो माळी भगवंता देह भाग्येचा तो माळी भगवंता शरण तुला मी एकदंता भगवंता शरण तुला मी एकदंता शरण तुला मी एकदंता, शरण तुला मी एकदंता. नारायण नारायण या प्रिय मुनिवर्य यम राजांच्या सभेमध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, आपण योग्य वेळी आणि योग्य त्या ठिकाणी आलात. परंतु मुनिवर्य आपण इथे येण्याचं प्रयोजन नारायण नारायण देवेंद्र, इथे येण्याचं प्रयोजन स्पष्टच सांगतो. तत्पूर्वी समस्त देवगणांना या नारदाचा प्रणाम. देवेंद्र, ह्या नर्तिकाशी उभ्या का आहे? मुनिवर्य, प्रत्यक्ष यमराजा सगळेच यमराजा नाही, त्यामुळे त्यामुळे नृतिका बंद ठेवले. नारायण नारायण देवेंद्र, ह्या तिलोत्तमा नर्तिका एवढ्या सुंदर सजल्या असताना त्यांचं नृत्य बंद ठेवणे आपणास योग्य वाटतं का? मुनिवर्य आपण केलेल्या स्तुतीने माझं मन प्रसन्न झालं आहे. नारायण नारायण या नृत्यकेला पाहून माझं मन मोहून गेलं आहे. नारायण नारायण. मग देवेंद्र, वाट कशाची पाहता? तिलोत्तमा नर्तिके नृत्य चालू करा. ठीक आहे मुनिवर्य. हे तिलोत्तमे तुझ्या नागराला सुरुवात होऊ दे. वाह, सुंदर.
नारायण नारायण यमराजांचा विजय असो. बादशी नारद मुनी आपले कल्याण असो, परंतु नारद मुनी मी इथं हजर नसताना माझ्या दरबारात तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू कसं काय? नारायण नारायण यमराज, आम्ही तुमची बराच वेळ वाट पाहिली हो की नाही देवेंद्रा? बरोबर आहे मुनिदेव. यमराज, आम्ही आपली बराच वेळ वाट पाहिली. देवेंद्र, आपल्याला माहीतच आहे आमच्या आज्ञेशिवाय त्या दरबारात काही सुद्धा चालत नाही. परंतु यमराज, एकदा या तिलोत्तम नर्तिकेकडे पहा, तिचा साज शृंगार पहा, तिचे मनमोहक रूप पहा आणि मला सांगा, तिला पाहिल्यानंतर कोणाला मोह आवडले? देवेंद्र, तेही बरोबर आहे. आपल्या दरबारात तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू होऊ द्या. ठीक आहे यमराज, हे तुझ्या नृत्याविष्काराला सुरुवात होते. तेव्हा मुजरा करते आणि माझ्या नृत्य गाण्याला सुरुवात करते. ठीक आहे.
सभा भरण्यात आली होती. त्या सभेत तिलोत्तमा नास्तिकाचे नाच गाणं चालू असताना मला मोह झाला. त्याच वेळी माझे तेज जमिनीवर पडले आणि त्या तुला तुझी उत्पत्ती झाली. म्हणजे तुम्ही माझे पिताश्री हो ना? होय, म्हणून तुझे नाव अग्नी. अग्निसूर ही कहे पिताश्री आपण माझं नाव अग्निसूर ठेवलं. परंतु यमराज मला अशी एक शक्ती द्या की हे सारे जीवन मी जळ भस्म करीन आणि सर्व देवदेवांना सोडून परत सोडणार आहे. हे यमराज मला आशीर्वाद द्या. कल्याण असो. यमराज या व्यापक यमराज आलं पावली परत गेले. परंतु दरबारात कोणीतरी आहे. कोण आहे रे तिकडे? नारायण नारायण, हे मी काय पाहतोय? असुरा तू आहेस तरी कोण? माझं नाव अग्निसूर. यमराज त्यांच्या दरबारात नर्तकीचे नाव पाहत असताना त्यांना मोहाने त्या महाजालाने त्यांचे केस खाली पडले आणि त्यातून माझा जन्म झाला. यमराज हे माझे पिताश्री आपले ओळख. नारायण नारायण, ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोकात फिरणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारद. वा रे वा नारदा, या तिन्ही जगात फिरणार तू. परंतु नारदा हे सारे त्रैलोक्य मला जाऊन टाकण्याचं वर मिळाले. तुझं कसं काय होणार? नारायण नारायण, अग्निसुरा तुझ्या वराची प्रचिती कशी काय घेणार? नारदा मी काही समजलं नाही. स्पष्ट काय ते बघ. नारायण नारायण, अग्निसुरा तू अमरावतीमध्ये जा, सर्व देवांवर युद्ध कर, मग तुला तुझ्या वराची प्रचिती लगेच येईल. ठीक आहे नारदा, तू सांगितल्याप्रमाणे मी त्या अमरावती हल्ला करतो. परंतु नारदा तर का देवानं सावध केलं? गाठ माझी साहेब. नारदाने सांगितल्याप्रमाणे मला त्या अमरावती हल्ला केला पाहिजे. याचा अर्थ माझा जन्म होण्यापूर्वी सर्व देव या दरबार होते. माझा जन्म होता पळून गेले काय? देवराजेंद्र महादेवा, विष्णुदेवा, यमराजांच्या सभेमध्ये यमराजांचे केस जमिनीवर पडतात. त्यातून एका असुराची उत्पत्ती झाली
आणि त्याचे पुढे काय झाले याची चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण घे सत्य जाणून जगी नाही कुणाचा कुणी घे सत्य जाणून जगी नाही कुणाचा कुणी नाशिवंत मानव प्राणी रे जरा गे ध्यानी 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 जे सत्य जाणून जगी नाही कुणाचा कुणी तळे सत्य जाणून जगी नाही कुणाचा कुणी न जिवंत मानव प्राणी रे जरा गे ध्यानी 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 रे नारायण नारायण या मुनिवर्य या. इंद्रप्रस्थामध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, आम्हा देवाला एक चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण देव हो आम्हास कोणती चिंता लागून राहिले काय मुनी आपण यमराजांच्या सभेत हजर होतात. त्या सभेमध्ये एका असुराचा जन्म झाला आणि त्याच्या पुढे काय झाले याची चिंता वाटत आहे. नारायण नारायण देव हो तेच सांगण्यासाठी ते आले बघा. यमराजांच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य चालू असताना यमराजांना मोह झाला. त्यांचे ते जमिनीवर पडले. त्यातून एका असुराचा जन्म झाला आहे आणि तो असुर आता आपल्या राज्यावर चाल करून येत आहे. काय? मुनिवर्य, हे सत्य आहे. हो देवेंद्र हे खरं आहे. याचा अर्थ त्या अग्निसुरा मोठा अहंकार झाला आहे. देवेंद्र ज्याला अहंकार होतो त्याचा शेवटी सर्वनाश होतो हे आपणास माहित आहे ना. महादेवा, बरोबर आहे. परंतु समस्त देवगणांच्या तसेच अमरावतीच्या रक्षणासाठी हा देव इंद्र त्या अग्निसुराचा नाश करेल. नारायण नारायण देव हो आपल्या हातून असेच घडो. महादेवा, आपण कैलासावर प्रवेश सर्व देव उपस्थित आहेत. अरे नारदा, काय सांगतो तुला? देवाला सावध करत नाही तरी पण केलं काय करत? नारायण अग्निसुरा देवांना सावध करण्यात आलाय बघ. सर्व देव एकत्र आले बघण्यासाठी आले माहितीये. ही खर नारदा, या कोपऱ्यात उभं राहून या देवांची काय दशा होते ते पहा.
समोर कोण आलंय? उठ! अरे निसरा, तुझी बडबड बंद कर. हे देवराज इंद्रप्रस्थ आहे, लक्षात असू दे. अरे देवेंद्र, माझा जन्म कसा झाला हे तुला माहित आहे? मुखाटणा तुझी अमरावती माझ्या स्वामीकर अन्यथा. अरे निसरा, तुला मिळालेल्या वराचा तू चांगला सदुपयोग करून घे, नाही तर तुझ्या नाशाला कारणीभूत होईल. वा देवेंद्र वा, फुकटची बडबड नको, मला इकावर योद्धा. ठीक आहे निसरा, जशी तुझी इच्छा. काही होय नसरा. तुला तुझ्या शक्तीचा गर्व झालाय. या धरतीचे रक्षण करणे माझं कर्तव्य आहे. तू आल्या कोणाचा? हे विष्णुदेव, तुझ्या समोरात देवेंद्रचा पराभव झाला. मग काय करणार? तू निघून जा, नाही तर त्याची तुझी पण होईल. अगदी सुरा, तुझ्या जर हिंमत असेल तर होतच तयार. एवढी गमेट होतच का? नारायण हा मंगेशुरा, ही आता अमरावती तुझी झाले बघ. नारदा, या अमरावती माहिती झालं हे? नारायण नारायण, हो अग्निशुरा, तू या अमरावतीचा राजा झाला आहेस. अरे नारदा,
तुझ्या तोंडात साखर पडव. मी अमरावती राजा, परंतु आता तो कैलासपती महादेव माझ्या भयाने कैलासावर गेला आहे. मला त्याचा पाठलाग केला पाहिजे. राहतो दादाने सांगितल्याप्रमाणे अमरावती माझी झाले, परंतु कैलासपती महादेव त्याचा पाठलाग केलाच पाहिजे. महादेव सावध राहा. श्रीमती सुंदर कृष्ण जाधव यांच्या मुली जावई व नातवंडे या सर्वांकडून आमच्या लग्नासाठी 1001 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचप्रमाणे सचिनच्या चाहते यांचं भाडून यांकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचप्रमाणे खुशीराम जाधव व ओम संजय जाधव यांकडून 501 रुपयाचा पारितोषिक. अभिषेक संतोष जाधव, गौरव संतोष जाधव यांकडून आमचा छोटा ढोलकी बंधू शुभम जाधव यांच्यासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचप्रमाणे संजय विकाजी जाधव, राघव बदलापूर यांकडून आमच्या ह्या लढ्यासाठी 251 रुपयाचा पारितोषिक आलाय. खास करून रुचिता भास्कर भरणकर यांकडून आमच्या ह्या गौरवींच्या राज चुकारासाठी काही विविध वस्तूंची भेट बनवली आहे. तिथंही आमच्या ह्या जमाला मंडळातर्फे हार्दिक स्वागत. अरे वा, कैलासपती महादेव ध्यान असतं. अरे महादेवा, उठिया श्रीतून एक दुसरा तुझा मोह आवड नाहीतर तुका जीवास मुक्षेल. महादेवा, माझ्या नंतर इंद्र विष्णू यांचा पराभव झालाय. काय करणार तुझा हा कैलास पर्वत माझ्या स्वतंत्र अन्यथा त्याच्यावरची अवस्था होईल. अरे अग्निसुरा, माझ्याशी युद्ध करण्यापेक्षा माझ्या नंदीसोबत युद्ध कर. वा रे वा महादेवा, अरे स्वतःला शूर समजतो आणि एका प्राण्याबरोबर युद्ध करायला आलो काय. ठीक आहे महादेवा, ती इच्छा मी पूर्ण करतो. रे नंदे तर होत. नंदी बोल आणि ह्या अग्निसुराला कैलासपासून हाकलून लाव. वा नंदी, हिम्मत असेल तर होत असेल.
महादेवा पहिलाच ना माझा पराक्रम तर होत असतात विष्णू इंद्र महादेव या सर्वांचा पराभव झाला परंतु इथपर्यंत थांबून चालला नाही इतर देवरे जिंकून त्यांची सुद्धा राज्य ताब्यात घेतो आणि अखंड भारताचा राजा बनतो देव हो त्या अग्निसुराने संपूर्ण त्रिभुवनात उच्छाद मांडला आहे काय करावं काही सुचत नाही परंतु देवेंद्रा यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे आपण बसून झाला नाही काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे महादेवा आपण तर देवादिदेव आहात आपण यातून काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आहे देव आपण पार्वती नंदन गणेशाला वंदन करूया ते अजून मार्ग काढते ठीक आहे महादेवा आपण गजाननाचे स्मरण करूया ठीक आहे देवेंद्रा